जय श्री कृष्ण। मैं अनुराधा राठी, अहिल्यानगर माहेश्वरी महिला संगठन की जिला अध्यक्षा। आज आपके सामने एक अनोखा कुकरी शो हम प्रस्तुत कर रहे हैं, जिसमें हमारी माहेश्वरी समाज की बहना तथा जिला की स्वर्णिम शक्ति वंदनम की संयोजिका आदरणीय गीता जी गिलड़ा, जो अपनी बहू के साथ तथा संगमनेर की बेटी पूजा जी गिलड़ा इनके साथ हमें दिखा रही है एक अनोखा कुकरी शो, जो बिना ईंधन, गैस तथा ऑयल फ्री रेसिपी हमारे सामने प्रस्तुत कर रहे हैं। इसे केंद्र सरकार द्वारा राज्य सरकार ने इसे करने के लिए कहा गया था। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के महिला मोर्चा के अध्यक्षा चित्राताई वाघ, इन्होंने 13 तारीख को इसे महाराष्ट्र में रिले किया गया। गीता जी अपने समाज के लिए इस शो को समर्पित कर रही है। उनका तहे दिल से धन्यवाद और बहुत बहुत बधाई। तो चलिए हम देखते हैं ईंधन संरक्षण एवं खाद्य तेल बचत जन जागरूकता अभियान। धन्यवाद। नमस्कार, मी पूजा पौरस गिरडा। आपली आता ओळख झालीच आहे। आज जे आम्ही तुम्हाला रेसिपीज दाखवणार आहोत त्या सगळ्या हेल्दी रेसिपीज आहेत, पण हेल्दी असतानाच त्या टेस्टी पण तेवढ्याच आहेत। आणि या रेसिपीजचं वैशिष्ट्य म्हणजे आज आम्ही गॅस पण यूज करणार नाही आहोत आणि ऑइल पण यूज करणार नाही आहोत, आणि ह्या सगळ्या रेसिपीज झटपट 10 मिनिटात होणाऱ्या आहेत। सर्वप्रथम आपण चालू करूया कर्ड राईसने। हा जो कर्ड राईस आहे, हा याच्यात एक ट्विस्ट आहे, ह्याला आम्ही राईस यूज नाही करणार आहोत। राईसला आम्ही रिप्लेस केलं आहे ओट्सने। हेल्दी व्हर्जन या रेसिपीजचा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे। त्याप्रमाणे हे ओट्स जे आहेत हे गुड सोर्स ऑफ फायबर आहेत, त्यामुळे आम्ही ओट्स यूज करणार आहोत। तर मी तुम्हाला सर्वप्रथम आता इन्ग्रेडियंट्स दाखवते। हे आहे दही, त्याच्यात थोडंसं दूध टाकून आम्ही ते असं घोटून घेतलं आहे। आज आम्ही याच्यामध्ये शुगर यूज नाही केली आहे, आपण शुगर पण ऍड करू शकतो, त्याने टेस्ट बॅलन्स होईल। हे आहेत ओव्हरनाईट्स भिजवलेले ओट्स, ही आहे बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, गाजर, आणि हे जे स्पाइसेस आहे हे बेसिक्स घरातले स्पाइसेस आहे, हे आज सगळ्या रेसिपीज मध्ये यूज होणार आहे। तर आपण चालू करूयात मिक्सिंग करायला। सर्वप्रथम ओट्स घेऊयात। हे जे दही आपण घोटून ठेवले ते ऍड करू। तुम्ही तुमच्या चवीनुसार घट्ट किंवा जास्त सॉफ्ट हवं असेल तर दही ऍड करू शकता। आपण जे बारीक चिरलेला गाजर, काकडी, यात आपण स्पाइसेस ऍड करतोय आता। हे मीठ चवीनुसार, ब्लॅक पेपर, जीरा पावडर। जीरा पावडर जरा जास्त ऍड करू, त्याचा फ्लेवर चांगला येतो दही बरोबर। ही बारीक चिरलेली मिरची, आणि याला चांगलं मिक्स करू। याला गार्निश करूयात आपण। याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि थोडा क्रंची फ्लेवर येण्यासाठी आपण रोस्टेड पीनट्स यूज करूया। असा 5 मिनिटात झालेला आपला कर्ड राईस विदाउट राईस। चला तर आपण ह्या रेसिपीचा फीडबॅक घेऊयात आता। पूजा, जरा सांगतेस का टेस्ट करून कशी झाली ही रेसिपी? So delicious, without oil and no gas. Yes. And in fact, this is an oats. Wow, कोणी नाही ओळखू शकणार आहे. आणि जस्ट 5 मिनिट्स रेसिपी। नेक्स्ट रेसिपी आपली आहे स्प्राउट भेळ। स्प्राउट भेळ त्याचे इन्ग्रेडियंट्स मी दाखवते तुम्हाला। ही पण विदाउट गॅस वाली रेसिपी आहे, आणि ही हेल्दी आहे, आफ्टरनूनच्या स्नॅक टाइम साठी पण युजफुल आहे, मुलांच्या डब्यासाठी पण एकदम झटपट बनणारी आहे आणि फ्लेवरफुल आहे। तर वळूयात आपण इन्ग्रेडियंट्स कडे।
आज आपण घेतले आहेत मिक्स स्प्राउट्स, मटकी आणि मूग. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही स्प्राउट्स यात यूज करू शकता. बारीक चिरलेला गाजर, टोमॅटो, कांदा, काकडी आणि ही कैरी, कोथिंबीर, पुदिना हे सगळे फ्लेवर्ससाठी आज आपण यूज करणार आहोत. मखाना आहे ज्याला आम्ही थोडंसं रोस्ट करून घेतलं आहे आणि हे बेसिक स्पायसेस. तर आपण आता मिक्सिंगकडे वळूया. मूग ॲड केले आहेत आपण, मटकी ॲड करूया थोडी. ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे जे स्प्राउट्स आहेत ते गरम पाण्यात भिजवून मग वापरले तरी चालतील. आज आम्ही इथे कच्चेच वापरत आहोत. आणि भेळमध्ये गाजर, थोडासा टोमॅटो, कांदा, काकडी. आता भेळ म्हटलं की मुरमुरे आले, पण आपण मुरमुरे जे आहेत ते आपण मखानाने रिप्लेस केले आहेत. हे भाजलेले मखाने आहेत विदाउट फ्लेवर. तुम्ही फ्लेवरवाले रेडीमेड मखाने पण यूज करू शकता. मीठ चवीनुसार, लाल तिखट, त्याने कलर छान येईल. तुम्हाला जास्त तिखट भेळ हवी असेल तर आपण थोडीशी बारीक चिरलेली मिरची, लिंबू, आपण यात जरा मीठचा फ्लेवर देऊया. पुदिनाची पानं आहेत ती अशी, याने फ्लेवर चांगला येईल. कोथिंबीर. आणि भेळ ही फरसाण व्यतिरिक्त इनकम्प्लीट आहे, म्हणून आज थोडंसं आपण फरसाण ऍड करू. मुलांना पण खायला जरा इंटरेस्टिंग वाटेल. आणि याला मिक्स करूया. आणि याच्यावर बारीक चिरलेली कैरी, त्याने तर याची टेस्ट खूपच एनहान्स होईल आणि कोणी नाही म्हणू शकत. नेक्स्ट आपण बनवूया चिया पुडिंग. हे चिया सीड्स आहेत, ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे याचा सोर्स आहे, फायबरचा सोर्स आहे हा चांगला. तर हे स्वीट डेझर्ट म्हणून रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि हेल्दी पण आहे. याचे इन्ग्रेडियंट्स मी दाखवते तुम्हाला. हे भिजवलेले चिया सीड्स आहेत, ओव्हरनाईट दूध टाकून भिजवून ठेवले होते. हे बघा किती फुगले आहेत छान. आता मँगोचा सीझन चालू आहे म्हणून आम्ही मँगो पुडिंग बनवतो आहोत. तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचं फ्रूट याच्यात यूज करू शकता. स्ट्रॉबेरीज, बेरीज, केळी असे जे गोडसर फ्रूट्स असतात ते आपण यूज करू शकतो. हे होममेड ग्रॅनोला आहे, हे पण घरी बनवलेलं आहे. मिक्स सीड्स आहेत, याच्यात पंपकिन सीड्स वगैरे हे सगळे मिक्स सीड्स आपल्याला बाजारात मिळतात. हनी आहे ॲज अ स्वीटनर, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आहे फ्लेवरसाठी आणि थोडंसं दूध आहे. तर आपण आता मिक्सिंग करून घेऊया. हे आपण चिया सीड्स घेऊया. एक मिनिट. दूध ॲड केलेलं आहे. आता आपण स्वीटनर म्हणून हनी म्हणजेच मध वापरूया. तुम्हाला हवं तेवढं मध तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. हे आहे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट, हे फक्त फ्लेवरसाठी आहे. 2 ड्रॉप्स इनफ होतात. आणि याला छान मिक्स करून घ्या. मुलं सारखं स्वीट मागत असतात, तर त्यांना द्यायला ही खूपच चांगली रेसिपी आहे. आणि ही फिलिंगवाली रेसिपी आहे, म्हणजे हे खाल्लं तुम्ही एक बॉल तरी तुम्ही पोट भरून जातं आपलं. आता हे आपण लेअरिंग करूया. असं मी आता ग्लास बॉल घेतला आहे. सर्वप्रथम याच्यात चिया सीड्स ॲड करू, खालची लेअर. मँगो पुडिंग बनवतोय, मग मँगोचा फ्लेवर, मँगोची लेअर. स्ट्रॉबेरीज, बेरीज याची पण अशीच लेअर बनवायची जर तुम्ही दुसरा फ्रूट यूज करत असाल. अशा 2 लेअरिंग केलेल्या आहेत आपण. याला आपण गार्निश करूया. हे आहे होममेड ग्रॅनोला. ओट्स, ड्रायफ्रुट्स वगैरे हे सगळं
रोस्ट करून हनी सॉल्ट वगैरे टाकून ही रेसिपी. ह्याची डिटेल रेसिपी तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल किंवा मी तुम्हाला नंतर पाठवणारच आहोत रेसिपी. आणि थोडंसं मध फक्त गाजर करू. हे असं आपलं झटपट बनणारं डेझर्ट रेडी आहे. नेक्स्ट रेसिपी आहे स्मूदी बॉल. जे फिटनेस फ्रीक आहेत आमच्यासारखे त्यांचा रोजचा प्रोटीन इंटेक कम्प्लीट झाला पाहिजे. त्यासाठी प्रोटीन विथ वे प्रोटीन्स वापरून आम्ही एक रेसिपी तयार केली आहे आणि ती 5 मिनिट्स रेसिपी आहे. त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवते तुम्हाला. त्याचे इन्ग्रेडियंट्स आहे वे पावडर, याला फ्लेवर नाहीये, हे रॉ प्रोटीन पावडर आहे. हे ग्रीक योगर्ट तुम्ही घरी पण बनवू शकता. आता आम्ही रेडीमेड घेतलं आहे. फ्लेवर साठी आहे मँगो, चिया सीड्स, गार्निशिंग साठी आहे होममेड ग्रानोला, मिक्स सीड्स आणि हनी. आता आपण मिक्सिंगला सुरू करूया. वे प्रोटीन फ्लेवरलेस आहे हा, म्हणजे मँगोचा फ्लेवर जास्त चांगला येईल. ग्रीक योगर्ट, मँगो, थोडं कमी वाटतंय म्हणून ऍड करते. आणि 1-2 टेबलस्पून चिया सीड्स. तर हे सगळं जे इन्ग्रेडियंट्स आहे हे आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया. 2च मिनिटात ते स्मूदी बाउल रेडी होईल. याला आपण गार्निश केलं आहे होममेड ग्रानोला, मँगोज, आंबा आणि हे थोडेसे मिक्स. हेल्दी पण आणि टेस्टी पण. वळूयात पुढच्या रेसिपीकडे. हंकट सँडविच. मुलांना खूपच आवडेल ही रेसिपी. हंकट म्हणजे हे दह्यातलं सगळं पाणी मी रात्री त्याला लटकवून ठेवलं होतं चांगल्या कापडात, सुती कापडात बांधून. त्यामुळे ते घट्ट दही झालेले, त्यातला जो पाण्याचा जो अंश होता तो सगळा निघून गेलेला आहे. ते आपण आज मेयोनीज सारखं वापरूयात. त्याचे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला एकदा सांगते. हे घट्ट झालेलं दही, कॉर्न, स्वीट कॉर्न, त्याच्यानंतर हे बेल पेपर आहे, लाल सिमला मिरची, तुम्ही इथे ग्रीन सिमला मिरची पण वापरू शकता किंवा तुमच्या कुठल्याही आवडीच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहे. कुठलाही ब्रेड चालेल याला. आणि हे बेसिक स्पायसेस आहे. तर आपण याला मिक्सिंग करूयात आणि सँडविच बनवूयात. दही घेतलं आहे, त्यात बारीक चिरलेला गाजर ऍड केला आहे, लाल सिमला मिर्च त्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आहेत. हे कॉर्न आहेत, स्वीट कॉर्न, मुलांना खूपच आवडतात. त्याच्यात आपण ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर, जिरा पावडर, तुम्हाला हवी असल्यास ग्रीन चिली पण ऍड करू शकता. आणि हे असं मिक्स करून ह्याचं फिलिंग बनवून घ्यायचं आहे. जसं आपण चटणी सँडविच बनतो तशी ही व्हेजिटेबलची चटणी समजूया. हे मल्टीग्रेन ब्रेड, त्याला थोडंसं बटर लावूया. आणि हे जे फिलिंग आहे ते ह्याच्यावर स्प्रेड करूया. त्याच्यात चीजही ऍड करू शकतो. पाचच मिनिटात विदाउट गॅस आपण सँडविच बनवलेला आहे. पुढच्या रेसिपीकडे वळूया. ही आहे नाचणीचं थालीपीठ. आपल्या जीवनात म्हणजे आपल्या इंडियन कल्चरमध्ये मिलेट्सला खूप महत्व आहे. तर आपण ह्याच्यापासून आपण रागीचं आज आपण थालीपीठ करणार आहोत. या ठिकाणी आपण वेगळे वेगळे पीठ जे अवेलेबल आहेत मिलेट्सचे ते सुद्धा वापरू शकतो. मेथड सेम असणार आहे. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवते. नाचणीचं पीठ, थोडंसं बेसन पीठ, हे बारीक किसलेलं पनीर, हाय प्रोटीन थालीपीठ होईल हे, कोथिंबीर बारीक चिरलेली, थोडासा किसलेला भोपळा आणि हे बीटरूट, गाजरही किसून ऍड करू शकता. तर आपण ह्याचं मिक्सिंग करूया. नाचणीचं पीठ
जेवढं तुम्ही नाचणीचं पीठ घेणार त्याच्या एकच प्रपोर्शन मध्ये बेसन घ्यायचे. म्हणजे आपण 3 चमचे आता नाचणीचं पीठ ऍड केलं आहे, तर 1 चमचा बेसन पीठ ऍड करूया. याने मिक्सिंग चांगलं होतं आणि थापायला सोपं पडतं. पनीर, तुम्ही पनीर स्किप करू शकता, ऑप्शनल आहे. किसलेला भोपळा, बीटरूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, जीरा पावडर, काळी मिरी पावडर, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ ऍड करूया. मीठ टाकल्यावर भाज्यांना पाणी सुटतं, त्या पाण्यातच आपण हे पीठ मळून घेऊया. गरज पडली तर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता. आता आपण इन्स्टंट करत आहोत, भाज्या ठेवणार नाही आहोत, त्यामुळे पाणी सुटणार नाही, म्हणून आपण पीठ मळताना पाणी ऍड करूया. बघा किती छान गोळा तयार झाला आहे. त्याचं आता आपण थालीपीठ बनवून घेऊ. हाताने थापून घेऊ शकता किंवा तुम्ही लाटूनही घेऊ शकता. हे थालीपीठ आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही सूर्यचूल, एअर फ्राय मशीन किंवा इंडक्शन कुठलाही एक ऑप्शन तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्यावरही भाजू शकता. आणि नॉनस्टिकच्या पॅनवर भाजलं तर याला ऑइलची गरज पण पडणार नाही. हे असं आपलं नाचणीचे थालीपीठ रेडी आहे. पुढची रेसिपी आहे होममेड प्रोटीन शेक. मुलांच्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. त्यात प्रोटीन पावडरचा यूज नाही आहे, तर होममेड प्रोटीन पावडर आहे, ते म्हणजे सातूचा आटा. चला तर बनवूया. सातूचं पीठ ऍड केलं आहे मिक्सरच्या जारमध्ये. भिजवलेले बदाम, भिजवलेले काजू आणि हे पूर्ण एक छोटा केळ घेतला आहे. स्वीटनेस येण्यासाठी आपण इथे मध ऍड करत आहोत आणि दूध. स्कूलला जाताना जेव्हा मुलांना घाई असते, पूर्ण ब्रेकफास्ट करू शकत नाही, त्यावेळी हे मिल्कशेक एकदम कामाला येतं. इझी टू गो. आणि हे मिक्सर मधनं आपण फिरवून घ्यायचे. शेक रेडी आहे. पूजाला विचारूया हा शेक कसा झाला. तू रोज प्रोटीन शेक पिते, तर तुला आज हा शेक बघ बरं ट्राय करून, आवडतोय का? खूप मस्त आहे, एकदम टेस्टी. चला तर हे होममेड प्रोटीन शेक आमचा रेडी आहे. पुढची आपली रेसिपी आहे जवारची खिचडी. ज्वार म्हणजे ज्वारी. ज्वारी हे आपलं रोजचं मिलेट आहे. त्याची खिचडी कशी बनवायची ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ज्वारीच्या खिचडीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघून घेऊयात. ही आहे ज्वारी. हिला मी 12 तासापेक्षा जास्त पाण्यात भिजवून ठेवली आहे आणि नंतर इंडक्शनवर वाफवून घेतली आहे, त्यामुळे ती छान सॉफ्ट झाली आहे. हे आहे मटार, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला गाजर, कांदा आणि टोमॅटो, आणि हे आपले घरचे बेसिक मसाले. तर आपण आता ह्याची खिचडी बनवून घेऊया इंडक्शन. आपण सर्व करून घेऊया. ज्वारीची खिचडी रेडी आहे. पुढची रेसिपी आहे ग्रीन डीप सँडविच. ही पण एकदम झटपट होणारी हेल्दी रेसिपी आहे. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दाखवते. पनीर,
कोथिंबीरमध्ये आपण कोथिंबीरच्या काड्या पण यूज केल्या आहेत. त्याच्यात बरेच जीवनसत्व असतात. हे भिजवलेले काजू, ग्रीन मिरची, पुदिनाची पानं, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ. तर या सगळ्याचा आपण एक स्प्रेड बनवून घेणार. या सगळ्याचा स्प्रेड बनवण्यासाठी आपण ऍड करूयात पनीर, 3-4 भिजवलेले काजू, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, त्यांनी चांगला मिंटी फ्लेवर येतो. अर्धीच मिरची यूज करूयात आपण, कारण आपला स्प्रेड कमी आहे तर तिखट नको आहे. आणि लिंबाचा रस. हे सगळं आणि चवीनुसार मीठ तर राहिलं. चवीनुसार मीठ. हे सगळं आता मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर हे जेव्हा आपण मिक्सरमधनं फिरूयात तेव्हा हा असा स्प्रेड तुमचा तयार होईल. हे मल्टीग्रेन ब्रेड आहेत. नॉर्मल ब्रेड मध्ये पण तुम्ही बनवू शकता. व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड. आमच्याकडे आज मल्टीग्रेन ब्रेड अवेलेबल होता. बटर लावून घेतलंय. बटर स्किप केलं तरी चालेल. बटर हे टोटली ऑप्शनल आहे. किती छान कलर आलाय स्प्रेड. ब्रेडला मस्त दोन्ही बाजूनी स्प्रेड लावूयात. यात आपण काकडी ऍड करूयात. जरा अजून मजा येईल खायला. आणि असा स्प्रेड. ह्याच्यात चीज स्लाइस पण आपण ऍड करू शकतो. हे आपलं झटपट बनणारं ग्रीन टी सँडविच रेडी आहे. प्रोटीन इंटेक, फायबर इंटेक, कार्ब्स इंटेक सगळं फुलफिल होईल. मला आभार मानायचे आहेत की मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी आज भारतीय जनता पार्टीकडून मिळाली आहे. आणि चित्राताई यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की मला माझं जे पॅशन आहे कुकिंगसाठी त्याचा कुठेतरी आज चांगल्या कामासाठी यूज होत आहे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्ही एवढे सगळे 10 पदार्थ पाहिले आणि भाजपा महिला मोर्चातर्फे एक ह्या खाद्य संस्कृतीची पद्धत आणि आपल्या स्वयंपाकघरातली छोटीशी बचत कशी करता येईल ही एक आपण झलक दाखवली. अशी अनेक रेसिपीज आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये आहे आणि ती आता आपल्याला सगळ्यांनी आठवून करायची पण आहे. तर आज मी तुम्हाला एकच सांगेन की ही जी काही संधी दिली भारतीय जनता पार्टीने आम्हाला, महिला मोर्चाने, चित्राताईंनी, याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि मैत्रिणींनो, जरूर या सगळ्या वस्तू तुम्ही घरी बनवा. तुम्हाला काही अडचण आली तर जरूर फोन करा. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना याची रेसिपी सुद्धा मिळणार आहे. तर धन्यवाद. ईट हेल्दी, स्टे हेल्दी. ईट हेल्दी, स्टे हेल्दी.